हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत। हनुमंत पवारजी, विरोधकांच्या नजरेतनं तुम्ही टीका कराल हे साहजिक आहे, पण सध्या देशापुढचं हे संकट गहिरं आहे, त्यामुळे विरोधकांनी सुद्धा खूप विचार करून या प्रश्नाकडे देशाच्या हितातनं बघितलं पाहिजे। आता या क्षणाला काय तुम्हाला वाटतंय? देशहित डोळ्यासमोर ठेवून आम्ही इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू व्हायच्या अगोदरपासून सांगतोय की इंधनाची दरवाढ ही इथली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी आहे। ज्या दिवशी हल्ला झाला, इस्रायलनं हल्ला केला, तो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्या युद्धाला तोंड फुटलं होतं। त्याच्या अगोदरपासून भारतीय रुपयाचं अवमूल्यन हा आमच्यासाठी देशहित डोळ्यासमोर ठेवून चिंतेचा मुद्दा होता। 95 रुपयापर्यंत डॉलरची किंमत गेली होती, ती युद्धाच्या अगोदर गेलेली होती। हे अर्थशास्त्रीय वास्तव आहे, ते हायपोथेटिकल असू शकत नाही। त्यामुळे देशहित डोळ्यासमोर ठेवून आम्ही सांगत होतो की या देशाच्या केंद्र सरकारची अर्थशास्त्रीय धोरणं चुकतायत, त्याचा सर्वात मोठा फटका हा आपल्या इंधन सुरक्षेला बसतो आणि आपली इंधन सुरक्षा मजबूत करण्यासाठी आपलं परराष्ट्र धोरण आपण देशहितासाठी वापरलं पाहिजे। अमेरिकेच्या कच्छेपी लागणं, इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षाकडून काय तर मेडल गळ्यामध्ये बांधून घेणं, यामुळे आपले इराण सोबतचे संबंध खराब झाले। जो इराण इंधन सुरक्षेमध्ये आपला सर्वात विश्वासार्ह आणि व्यावहारिक असा देश होता, त्या देशाला आपण दुखावलं। चीननं जसं इंधनाचा साठा 3 वर्षापर्यंतचा केला, तसा इंधनाचा साठा करण्यामध्ये आमचं केंद्र सरकार दुर्दैवानं अपयशी ठरलं। इस्रायलकडून किंवा अमेरिकेकडून जेवढं तेल मिळत नाही त्यापेक्षा जास्त तेल आपल्याला इराणकडून आणि रशियाकडून मिळत होतं। या दोन्ही देशाच्या विरोधात आपण काहीतरी आहोत असा मेसेज युद्धाच्या दरम्यान खुद्द पंतप्रधानांनी दिला, म्हणून आजचं इंधन संकट ओढावलेलं आहे। ज्यावेळेस इंधन स्वस्त मिळत होतं आंतरराष्ट्रीय बाजारात, त्यावेळेस कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी याच सरकारनं सलग 22 वेळा इंधनाची दरवाढ केली। आता युद्धाचं कारण सांगून रोज दरवाढ करतायत, 2 दिवसामध्ये 4 रुपयांनी इंधनाचे दर वाढलेले आहेत। आता आमचं विदर्भातलं वाशिम असेल, कोल्हापूर असेल, माझ्या मराठवाड्यातलं वैजापूर असेल, इथं ज्या पेट्रोल पंपावर कॅन घेऊन रांगा आहेत, त्या रांगा डिझेलसाठी आहेत। आता खरीपाची तयारी सुरू करण्यासाठी सगळी शेती आमची आता ट्रॅक्टरवर, यांत्रिकीकरणावर चालते। ट्रॅक्टर घेऊन पंपावर आम्हाला येणं शक्य नसतं। 40-40, 25-25 एकर दिवसाला ट्रॅक्टर आमचं तिथं काम करत असतं, त्याला कॅन्डामध्येच आम्हाला डिझेल घेऊन जावं लागतं। आणि आता केंद्र सरकारनं त्यांच्या पेट्रोलियम खात्यानं कंपन्यांना आदेश दिले, कंपन्यांनी पेट्रोल पंपाला आदेश दिले की वाहन घेऊन आल्याशिवाय डिझेल देऊ नका। ग्रामीण भागामधली माझी सगळी अर्थव्यवस्था ही डिझेलच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे। खरीपाचा काळ आहे, पेरणीचा काळ असणार आहे 8-10 दिवसावर। मान्सून आता आपल्या देशाच्या सीमेवर येऊन थांबलेला आहे। असं असताना इंधनाची दरवाढ आणि इंधनाची कमतरता ह्या वास्तवाला आम्ही सामोरे जातोय, त्याच्या विरोधामध्ये आम्ही वर्षभरापासून बोलतोय। केंद्र सरकारनं लक्ष नाही दिलं, त्याची फळं पूर्ण देश भोगतोय आज। ठीक आहे हनुमंत पवारजी, पटतंय का सरकार जबाबदारीने पेट्रोलचं नियमन करतंय असं म्हणतायत सत्ताधारी? नम्रताजी, मला एका गोष्टीचा उल्लेख इथं आता अगदी अभिमानानं करू द्या की आपल्या भारत देशाची जी इंधनाची गरज आहे, त्या गरजेचा एक मोठा वाटा आपल्या स्वतःच्या देशामध्ये इंधनाची आपण निर्मिती करतो, इंधनाचं उत्पादन करतो। त्याच्यामधला 70% वाटा हा एकट्या ONGC या कंपनीचा आहे। जी ONGC कंपनी पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या दूरदृष्टीतून त्यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट 1956 ला तयार झाली। त्या ONGC मध्ये मागच्या 11 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला, जी दिरंगाई झाली, जे तांत्रिकदृष्ट्या करायला गोष्टी हव्या होत्या त्या झाल्या नाहीत, याची माहिती आता प्रेसमध्ये लोकांसमोर येते। त्याची जबाबदारी मोदी साहेबांनी घ्यावी। 70% इंधन जे आपल्या देशामध्ये एकूण इंधनाची निर्मिती होती, त्यातलं 70% ONGC मध्ये होत होतं, ते आज 40% आलं। तर हे जे प्रशासनामधली आणि सरकार चालवण्यामधली, कंपन्या चालवण्यामधलं जी बेफिकिरी आहे, ती बेफिकिरी सुद्धा या माध्यमातून आपल्या समोर येताना दिसत आहे। मला एक साधं तुम्हाला सांगायचंय, भारत सरकारचा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो नावाची जी PIB नावाची सरकारी माहिती देणारी संस्था आहे, या संस्थेनं 16 जून 2025 ला मोदी सरकारला 11 वर्षे झाली म्हणून एक मोठी पोस्ट केलेली आहे, आजही सगळ्याला बघता येते। 16 जून 2025 ची पोस्ट आहे। त्याच्यामध्ये तेलाच्या उत्पादनामध्ये आम्ही आत्मनिर्भर होण्यासाठी काय काय केलं 11 वर्षामध्ये हे छाती ठोकून तिथं सांगितलेलं आहे। दोन्ही प्रकारच्या तेलामध्ये, ज्या तेलामध्ये परकीय गंगाजळी जास्त जाते ते क्रूड ऑइल असेल की खाद्य तेल असेल, ह्या दोन्हीमध्ये 11 वर्षामध्ये आम्ही आत्मनिर्भर झालो अशी 16 जून 2025 ला मोदी सरकारनं केलेली घोषणा आता कुठं हवेमध्ये विरून गेली? आता तुम्ही खाद्यतेलही कमी खा म्हणताय आणि तेलही, डिझेल पेट्रोलही कमी वापरा म्हणताय। तर अजून तरी आपण निवडणुकीचा प्रचार, जाहीरनामा, घोषणा आणि त्याची जाहिरात याच्या पलीकडे येऊन वस्तुस्थितीला सामोरे जाऊया। आता विश्वास पाठक सरांनी सांगितलं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी असते ती अशी परत एका दिवसामध्ये जात नाही। मी तुम्हाला
सांगतो, मोदी साहेबांनी आपल्या देशाला येऊन जे आवाहन केलं त्याच्यानंतर जवळपास 21 अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक आपल्या शेअर मार्केटमधून बाहेर गेली. हे आर्थिक आकडे आहेत, हे हायपोथेटिकल नाही. मी पुन्हा सांगतो, तुम्ही क्रॉस चेक करा, वस्तुस्थिती तुम्ही मांडा. आणि गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये भारतीय कंपन्यांनी 20 अब्ज डॉलर गुंतवायचा शब्द दिला आणि 10 अब्ज डॉलर तर एक अदानी ग्रुप गुंतवतोय. म्हणजे 30 अब्ज डॉलर भारतामधून अमेरिकेत गुंतवले जात आहेत. ह्याचा डंका अमेरिकन एम्बसी वाजवते, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री याचा डंका वाजवतायत. आणि माझ्या देशामधल्या लोकांना मात्र तुम्ही परदेशात फिरायला जाऊ नका, डिझेल पेट्रोल कमी वापरा आणि खाद्यतेल कमी खा असं सांगताय. बाहेर जायची इन्व्हेस्टमेंट थांबवा ना. तुमचे मित्र आहेत ना अदानी, 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करतायत, त्यांना थांबवा. तेवढे डॉलर वाचतील, इथं गुंतवणूक करा, मला इथं रोजगार उपलब्ध होतील. पण सर्वसामान्य माणसाला देशभक्तीच्या नावाखाली, सर्वसामान्य माणसाला तुम्ही जर त्याच्या जीवनावश्यक वस्तू, डिझेल हे आमचं जीवनावश्यक आहे, त्याशिवाय पेरणी होणार नाही, खाद्यतेल आम्हाला जीवनावश्यक आहे, इथं तुम्ही आम्हाला काटकसर करायला सांगताय. मात्र फॉरेन इन्व्हेस्टमेंट तुम्ही आणू शकत नाही, बाहेर जाणारी थांबवू शकत नाही, तुमच्या मित्राला इन्व्हेस्ट करण्यापासून थांबवू शकत नाही. हे ना आमच्या रुपयाचं अवमूल्यन होतं. आणि रुपयाचं अवमूल्यन झालं की क्रूड ऑइलसाठी आम्हाला जास्त डॉलर मोजावे लागतात. क्रूड ऑइलला जास्त डॉलर मोजले की आमच्या बांधवाला 2 दिवसामध्ये 4 रुपयाचा लिटर मागे फटका बसला. 1 लिटर डिझेल पेट्रोल 4 रुपयानं मागलं तर दुधाचे दर असतील, भाजीपाल्याचे दर असतील, किराणा मालाचे दर असतील, की प्रत्येक वस्तू या महागल्या जातात. सर्वसामान्यांच्या पोटावर त्यानं गदा येते. आणि हा देश आता अर्थशास्त्रीय दृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. यांच्यात भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहेत, ते काल सांगलीमध्ये बोलताना म्हणाले की हरमुज सामुद्र दोन्ही आता उघडली जाते की बंद होते याच्याशी देणं घेणं नाही. मोदी साहेब आता परदेशात गेले आणि हरमुज सामुद्र दोन्हीच्या खालून पाईपलाईन टाकून आता इथं इंधन आणणार आहेत. माझं पाठक सरांना प्रश्न विचारायचा मला की गोपीचंद पडळकरांनी जी पाईपलाईनची घोषणा केली ती पाईपलाईन खरंच होणार आहे का, तिचं काम कुठपर्यंत आलं आणि ती झाल्यानंतर आपल्याला कधीपर्यंत तेल मिळणार आहे याची माहिती भाजपाच्या प्रवक्त्यांनी द्यावी. आपण भाजपच्या प्रवक्त्यांकडे येऊया. कसं आहे, ठीक आहे, आपण उत्तर घेऊया. विश्वास पाठकजी, थोडक्यात मला श्रेयस देशमुख यांच्याकडे पण जायचं. हनुमानजी आणि श्रेयस दोघांना सांगतो की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा अर्थ असा आहे की विदेशामधनं कंपनीमध्ये डायरेक्ट प्रायमरी मार्केटमध्ये येतात, त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI म्हणतात, जी अदानींनी अमेरिकेत केली आहे. हनुमानजी तुम्ही जे म्हणतात त्याला ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट म्हणतात. नम्रताजी, बरं, डोंट कन्फ्युज, त्याला ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट म्हणतात. तर हे जे म्हणतात पैसे जातात तर डायरेक्ट तुमच्या गंगाजीमध्ये ऍड होत नाही. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा परमनंट नेचरचा असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही ONGCचा उल्लेख केला. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड देखील नेहरूंनी चालू केली होती, MTNL देखील नेहरूंनी चालू केली होती, BSNL देखील नेहरूंनी चालू केली होती. त्यामुळे उगाच याचा बुद्धिभेद करण्याचा काही अर्थ नाही. राहायला प्रश्न समुद्राखालून तेल वाहिनी टाकण्याचा तर हा प्रयत्न चालूच आहे, आज न उद्या होणारच आहे. गोपीचंद पडळकर कशाबद्दल बोलतात ते मला माहित नाही.